सर मला काहीतरी सिव्हिअर आर्थरायटिस झालेला आहे. तर माझं चालणं फिरणं अगदी कमी झालेलं आहे की एआय ला विचारून त्यांनी त्यांचं स्वतःचं डायग्नोसिस करून घेतलं होतं आणि त्याचं टेन्शन त्यांनी खूप घेतलं होतं. नमस्कार. तर मध्यंतरी माझ्या ओपीडीमध्ये एक महिला 40-45 वयोगटातल्या आल्या. त्या अतिशय घाबरलेल्या आणि गांगरलेल्या अवस्थेत आल्या होत्या आणि त्यांनी स्वतःचं निदान पण करून घेतलं होतं की सर मला काहीतरी सिव्हिअर आर्थरायटिस झालाय गुडघ्याचा आणि आता माझं चालणं फिरणं सगळ्याच ऍक्टिव्हिटीज कमी वयात माझ्या कमी झालेल्या आहेत. तर अशा घाबरलेल्या अवस्थेत आल्यानंतर प्रॉपर शांतपणे आम्ही त्यांचं एक्झामिनेशन केलं, एक्सरेज केले, MRI स्कॅनिंग देखील केलं आणि सगळ्या प्रॉपर असेसमेंट नंतर त्यांचं ऍक्च्युअल डायग्नोसिस होतं की त्यांना ट्विस्टिंग इंजुरी झाल्या कारणानं 2 महिन्यापूर्वी त्यांचं मेनिस्कस टिअर होतं. तर शक्यतो पेशंट असं बऱ्याचदा करतात की स्वतःच्या मनाने काही वेळेला काय एआय टूल्सना आपण काही प्रश्न विचारतो किंवा ठराविकच माहिती त्यांना दिली जाते आणि ती ठराविक माहिती असेस करून ते एआय टूल तुम्हाला एक उत्तर देतं. तर तसं अशा एआय टूल्स आणि ऍप्लिकेशन्सवर फार पेशंट लोकांनी अवलंबून राहू नये असं मला वाटतं. तर त्यांनी प्रॉपर डॉक्टरना कन्सल्ट केलं पाहिजे आणि एआयच्या भरोश्यावर एखादं डोक्यात विषय घेऊन त्या बाबतीतली एन्झायटी वाढवून घेऊन आपला म्हणजे भीती वाढवून घेण्यात काहीच अर्थ नाहीये. तर निश्चितपणे तुम्ही तुमच्या एक्सपर्ट डॉक्टरना भेटलं पाहिजे आणि त्यांची ट्रीटमेंट झाली. त्या आता बऱ्या देखील आहेत, पूर्णपणे त्या आता पूर्ववत झाल्यात आणि त्यांची योगासनं, सगळ्या ऍक्टिव्हिटीज, एक्सरसाइज वगैरे सगळं अगदी नियमित सुरू आहे. तर मला असं वाटतं की हे फार महत्वाचं आहे की तुम्ही किती एआयच्या आहारी जावं आणि किती ऍक्च्युअल डॉक्टरना जाऊन कन्सल्ट करून प्रॉपर ट्रीटमेंट घ्यावं.